तरुण भारत नागपूर दिनांक 25 फेब्रुवारी 2021. अग्रलेख. सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि गरज. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 52% लोक शेतीवरच अवलंबून आहेत. तसं पाहिलं तर कृषी, आरोग्य आणि पर्यावरण हे परस्पर पूरक विषय आहेत आणि हे तीनही विषय संवेदनशील आहेत. यावर अधूनमधून साधक बाधक चर्चा होत असते. आज आपल्या देशात 70पेक्षा अधिक अशी कीटकनाशकं आहेत जी इतर अनेक देशांमध्ये खूप आधीपासूनच प्रतिबंधित आहेत. आपल्या कृषी मंत्रालयानं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत या प्रतिबंधित कीटकनाशकांपैकी किमान 27 औषधांवर बंदी घालण्याबाबतची अधिसूचना आधीच जारी केली आहे. अशी बंदी घातली जावी यासाठी अनेक तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते तसंच शेतकरी चळवळीतील लोक गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत होते. 70च्या 70ही कीटकनाशकांवर जरी बंदी घातली गेली नसली तरी 27 औषधांवर बंदी घातली जाणं ही तशी मोठी गोष्ट मानली पाहिजे. आपल्याला सर्व प्रकारचं प्रदूषण थांबवायचंच आहे, शिवाय जैवविविधताही टिकवून ठेवायची आहे. आज प्लास्टिक प्रदूषणानं जगाला विळखा घातलाय. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचेत. पूर्वी लोकसंख्या कमी होती, विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती, उपलब्ध नैसर्गिक संसाधनं भरपूर होती, उपयोग मर्यादित होता. शेती ही नैसर्गिक पद्धतीनंच केली जायची. सेंद्रिय खतं वापरात होती, रासायनिक खतांचा वापर नव्हताच मुळी. पण काळ पुढे जात गेला, लोकसंख्याही वाढली, त्यामुळे गरजाही वाढल्या. या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढू लागला. आता तर अशी परिस्थिती आहे की नैसर्गिक संसाधनं कधी संपतील याची शाश्वती राहिलेली नाही. अमर्याद वापर झाल्यानं पृथ्वीवरील संकटं दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी शेतीसाठी शेणखताचा वापर केला जायचा. आता शेणच उपलब्ध होत नसल्यानं रासायनिक खतांचा मारा मोठ्या प्रमाणात केला जातो. रसायनांचा अतिरेकी वापर होत असल्यानं जमिनीचा कस तर कमी होतोच आहे, मानवाच्या आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. कॅन्सरसारखा आजार आता सामान्य झाला आहे. पूर्वी कॅन्सर अपवादानेच कुणाला होत असे, पण आता जगभरात असंख्य लोक कॅन्सरनं ग्रस्त आहेत. मानवाच्या प्रतिकारशक्तीवरही या रसायनांनी आघात केला आहे. वाढत्या लोकसंख्येनं वाढवलेल्या गरजा भागवण्यासाठी मानवानं निसर्गाचंही अमर्याद दोहन केलं आहे. त्याचे परिणाम आज आपण सगळेच भोगतो आहोत. सध्या कोरोनाच्या भयानं संपूर्ण जग त्रस्त आणि भयभीत झालेलं असताना नैसर्गिक संसाधनांच्या अतिवापरावर चिंतन आणि मंथन होणं गरजेचं आहे. कीटकांपासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करत असतात. अनेकदा फवारणीचा अतिरेक होतो. त्याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जग भोगतंय. शेतकरी जे कीटकनाशक फवारतात त्यापैकी केवळ 1% फवारणी ही कीटकांना मारण्यासाठी उपयोगात येते. बाकी 99% फवारणीचे अंश हे हवेत, भूगर्भातील पाण्यात, जमिनीवरच्या मातीत मिसळतात. यामुळे पृथ्वीवरील प्रदूषण वाढतंय. कीटकनाशकांमध्ये जे विष असतं त्या विषामुळे जगभरातील 25 लाख लोक दरवर्षी प्रभावित होतात आणि त्यातले किमान 2.25 ते 2.5 लाख लोक मृत्युमुखीही पडतात. गतकाळात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना श्वासावाटे शरीरात गेलेल्या या विषामुळे अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले होते, हे आपल्याला स्मरत असेलच. त्यामुळे घातक रसायनं असलेली कीटकनाशकं वापरण्याऐवजी सेंद्रिय खतांचा आणि गोमूत्र, लिंबोळ्या, कडुलिंबाची पानं यापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करून कीटकांचा नाश करता आला तर जास्त उत्तम ठरेल. याचा गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे. आज भारतावर प्रदूषणाचं मोठं संकट घोंगावत आहे. प्रदूषणानं होणारं नुकसान हे प्रचंड असतं. पिकांवरही प्रदूषणाचा विपरीत परिणाम होतो. नुकताच अवकाळी पाऊस झाला आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. प्रचंड प्रदूषणामुळे, नैसर्गिक साधनांच्या अतिदोहनामुळे जागतिक तापमानात जे बदल झाले आहेत त्याच्याच परिणामी अवकाळी पाऊस आणि अतिबर्फवृष्टी होतीये. प्रदूषणापासून पिकांवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी हा अनेक उपायांमधला एक उपाय असू शकतो. तसंही आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कीटकनाशकांची फवारणी केली जाते.
जगभरातील देश पिकांवरील कीड घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत असतात. बहुतांश देशांमध्ये रसायनांचा उपयोग केला जातो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेनं कीटकनाशकांचा वापर 35% खाली आणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. युरोपातील अनेक देशांमध्येही गेल्या 4 ते 5 दशकांमध्ये रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यांनी प्रयत्नपूर्वक हे साध्य केलं आहे, परंतु दुर्दैवानं कीटकनाशकं तयार करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतासारख्या विकसनशील देशांना लक्ष्य करून आपली उत्पादनं प्रचंड प्रमाणात खपवली आहेत. त्यामुळे भारतात आजही मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि त्याचा परिणाम शेतकरी आणि शेतमजुरांच्या आरोग्यावर तर होतोच, पण जे लोक रसायनयुक्त अन्नधान्य सेवन करतात त्यांच्या प्रकृतीवरही विपरीत परिणाम होतो आहे. आपल्याला कायम त्रास देणाऱ्या शेजारच्या चीनमध्येही 1983 सालापासून DDT, HCH यासारख्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही एकट्या चीनमध्ये कीटकनाशकांमुळे किमान 5 लाख लोक दरवर्षी प्रभावित होत असतात आणि त्यापैकी 1 लाख लोकांचा मृत्यू होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही बाब लक्षात घेता भारतातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर शक्य होईल तेवढा कमी करणं आवश्यक झालं आहे. आपल्या देशात कीटकनाशकांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं आणि उपयोगही तेवढाच केला जातो. अमेरिका, जपान आणि चीननंतर भारत हा कीटकनाशकांची निर्यात करणारा 4था मोठा देश मानला जातो. त्यावरून आपल्याला परिस्थितीची सहज कल्पना यावी. भारतीय कीटकनाशक उद्योग जगात सध्या 12व्या क्रमांकावर आहे. दरवर्षी 1,40,000 टन एवढे कीटकनाशकांचं उत्पादन भारतात केलं जातं. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि मलेशिया यासारख्या देशांना भारताकडून कीटकनाशकांची निर्यात केली जाते. अमेरिका स्वतः कीटकनाशकांचं उत्पादन करत असला तरी भारताकडून ते आयातही करतो, हे आश्चर्यकारक आहे. आणि यावरून एक अंदाज आपल्याला येईल की या देशांमध्ये कीटकनाशकांचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो. अमेरिकेनं अनेक कीटकनाशकं प्रतिबंधित केली असली आणि वापर 35% कमी केला असला तरी अजूनही हा देश एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं वापरतोय, हे अनाकलनीय आहे. एकूणच सगळी परिस्थिती आणि वाढतं प्रदूषण लक्षात घेता संपूर्ण जगानं कीटकनाशकांचा वापर आणि उत्पादन अत्यल्प केलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. गाई म्हशींचं जे शेण आहे त्यापासून जर सेंद्रिय खत बनवलं तर शेतीसाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकतं. आपण पिकांना जी खतं देतो ती सुद्धा रासायनिक असल्यानं आणि मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं जे नुकसान होतं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ही बाब लक्षात घेता सेंद्रिय खतं वापरण्याकडे आपला कल असला पाहिजे. जनावरांना आपण जो चारा खाऊ घालतो त्यापैकी त्यांनी न खाल्लेला जो भाग असतो, जनावरांचं मलमूत्र एकत्र करून त्यापासून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत तयार केलं जाऊ शकतं. भारतात तर गाई म्हशींची संख्या भरपूर आहे. शेतातही मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. त्यामुळे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची कधीच कमी पडणार नाही. शेणाचा वापर हा फक्त आणि फक्त खत तयार करण्यासाठीच करायचा असा निर्धार सगळ्यांनी केला आणि ग्रामीण भारतात गवऱ्यांना पर्याय ठरू शकेल असा इंधनाचा स्रोत उपलब्ध करून दिला गेला तर शेणाचा वापर पूर्णपणे खतासाठीच केला जाऊ शकेल, यात शंका नाही. असे अभ्यासपूर्ण आणि विविध विषयांवरचे लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.